कोणतं ध्यान? मैत्रीचं ध्यान. म्हणतो की नाही, नमामि बुद्ध गुणसागर, बुद्धाच्या गुणाचं स्मरण. नमामि बुद्ध गुण सत्ता सदावंतु. पहिलं ध्यान कोणतं आहे? मैत्रीचं. नमामि बुद्ध गुणसागरतम सत्ता सदावंतु सुखीवर. झाले मैत्री ध्यान. काय जुगुत्सो नमामि बुद्ध गुणसागरतम सत्ता सदावंतु सुखीवर. काय जुगुत्सो सकल दुगंधो. आता मैत्रीचं ध्यान म्हणते शिकवलं, तुम्ही करता नाही, कोणावर करत असाल तर घरच्या घरी करता की नाही मैत्री. आणि कमीत कमी ज्या दिवशी पगार येते तेव्हा तुमची एकमेकाची किती मैत्री असते पगार आल्यावर घरच्या माणसाच्या, आहे की नाही? अशी मैत्री आहे. खरोखर तुमची मैत्री बरोबर नाही आहे. तर अशा प्रकारे आपण एक मैत्री करत असतो. तर मैत्री आपण कुठेही शिकत असतो. परंतु या वर्षी हॅलो जमलं ना? हा, तुम्ही की नाही आता लक्ष इकडे ठेवा, मग ऐकायला येते. तर या वर्षी मला असे फोन आले, हॅलो यावर्षी आमचे कार्यक्रम झाले, पण यावर्षी फोन आले दुसऱ्या दिवशी, म्हणतेजी तुम्ही यावर्षी थोडे विषय चांगले घेतले. मी म्हटलं घेत नव्हतो, पण ज्ञानज्योतीने मला म्हटलं की तुम्हाला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोला. तर मी हाच विषय घेतला तुमचा. मी भेट होतो हे लोक मला काय म्हणतील म्हणून. तर कोणता विषय घेतला? हाच घेतला. कोणता? नमामि बुद्ध गुणसागरतम सत्ता सदावंतु कायजिगुत्सो. हा कायजिगुत्सो सकल, हे सारं शरीर कसं आहे? तिरस्कारणीय आहे, घृणास्पद आहे. पण हे कोण्या अभ्यासामध्ये शिकवलेलं आहे भगवान बुद्धांनी? हे समाधीमध्ये शिकवलेलं आहे. ती समाधी कोणती आहे? आपण रत्न सूत्रामध्ये म्हणत असतो, खयं विरागं अमतं पनितं यद जग्गा साक्य मुनी समाहितो नतेन धम्मेन समस्ति किंची इदंपि धम्मे रत्नं पनितं एतेन सत्यनं सुहृतु. आपण म्हणतो ना समाधीची व्याख्या काय आहे? आपल्यालाच ती माहिती आहे रतन सूत्रातून. कशी माहिती आहे? खयं विरागं, ज्याच्यामुळे रागाचा म्हणजे आसक्तीचा क्षय होतो, ती सम्यक समाधी होय. आणि त्या सम्यक समाधीचा अभ्यास करणं म्हणजे अमतं पनितं, ती अमृत तुल्य आहे. ठीक आहे? अमृत ह्या सर्व शब्दामध्ये महत्वाचा शब्द असेल तर कोणता आहे? अमृत. आणि सर्वात खतरनाक जर शब्द असेल तर तो कोणता आहे? जो ऐकल्याबरोबर आपलं हृदय बंद पडते आणि अश्रू पडतात, तो म्हणजे जहर. अरे जहर पिऊन मेला कसं वाटते आपल्याला? आणि जहराच्या उलट काय आहे? अमृत. भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी अमृत ह्या शब्दाला जोडलेला आहे. त्याचं महत्व कसं असेल? आणि हा अमृत शब्द भगवान बुद्धांनी कोणत्या सतीमध्ये जोडलेला आहे? कायागता सतीमध्ये. बुद्ध म्हणतात भिक्षुंनो, ह्या कायागता सतीचा अभ्यास बुद्ध झाल्याशिवाय कोणी शिकवू शकत. किती महत्वाची गोष्ट. अरे बुद्ध झाल्याशिवाय कोणी शिकवू शकत नाही. आणि आता बुद्धाच्या हयातीत शासनामध्ये शिकवणुकीमध्ये माझा जेव्हा जन्म झालेला आहे तेव्हा मी या कायागता सतीचा अभ्यास का करू नये? कोण जाणे कोणा दुसऱ्या जन्मात जर मी भुललो तर कमीत कमी दुसऱ्या जन्मामध्ये हा नाही भुललो पाहिजे. आणि 5000 वर्ष जन्म झाला कसा तरी आणि नंतर बुद्ध जन्मास आले, कोण सांगल? मी या अभ्यासामध्ये माझी एवढी मी मजबूती केली पाहिजे, एवढा मजबूत झालं पाहिजे, हा मी अभ्यास दररोजच करीन. असे उपासक उपासिका इतर देशातले संकल्प करतात आणि दररोज जशी वंदना म्हणतात तसं ते ध्यान करत असतात. या कायागता सतीचं करतात. कायागता सती भिक्षुंनो, या कायागता सतीचा अभ्यास बुद्ध झाल्याशिवाय कोणीही शिकवू शकत नाही. जो कायागता सतीचा अभ्यास करत असतो तो अमृत रस प्राशन करतो. किती महत्वाचं सांगतात, अमृत रस प्राशन करतो. जो कायागता सतीचा अभ्यास करत नाही तो अमृत रस प्राशन करू शकत नाही. जे कायागता सतीचा अभ्यास करतात ते भटकू शकत नाही. जे भटकलेले आहे ते कायागता सतीचा अभ्यास करू शकत नाही. किती महत्वाची त्याची प्रशंसा केलेली आहे भगवंतांनी, आहे की नाही, कायागता सतीची. म्हणून हा कायागता सतीचा अभ्यास कुठं जोडलेला आहे? आपल्या संस्कृतीमध्ये जोडलेला आहे. बुद्धानुसती धम्मानुसती बुद्ध धम्म संगमवंदना झाल्यानंतर नमामि बुद्ध गुणसागरतम सत्ता सदावंतु सुखीवेरा कायजिगुत्सो सकल दुगंधो. हे सारं शरीर गंदगीनं भरलेलं आहे. हे आपल्याला कोणत्या सतीमध्ये पाहायला मिळत असते? कायागता सतीमध्ये. मग कायागता सती करायची कशी? हा आता सर्वांनी डोळे लावून बसा.
तुमच्याजवळ काही साप येणार नाही. आपल्याला कायागता सत्साहित्य अनुभूतीच्या आधारावर अभ्यास करायचा आहे. भगवंताच्या काळातील उपासक उपासिका एकाच वेळेस धम्म ऐकत होते आणि एका वेळेस अनुभूतीच्या आधारावर हा एक अभ्यास करत होते. म्हणून आता आपल्याला या ठिकाणी कायागता सतीचा अभ्यास ऐकायचा आहे, अनुभूतीच्या आधारावर करायचा आहे. भंतेजी ज्या ज्या ठिकाणी चित्त केंद्रित करा म्हणतील त्या त्या ठिकाणी आपल्याला चित्त केंद्रित करायचं आहे. ही कायागता सती आपल्या सर्व सतीला मदत करत असते. आणि अमृत हे महत्वाचा शब्द त्या ठिकाणी भगवंतानी जोडलेला आहे. हा, आता सर्वांनी बसा. हा अभ्यास करण्यासाठी खरोखरच भगवान बुद्धांनी भविष्य सांगितलं, अरण्यगतो. आपण अरण्यामध्ये आलो, रूप मूल जातो. झाडात जरी बसलेलो तरी पुढे इथे झाड होणारच आहे, हे जंगलच आहे. अरण्यगतो रूप मूल जातो पल्लंकम. आता तुम्ही तुमचं ठरवा, भगवंतासारखा आपण बसला हो काय? नाही बसलो तर काही वाद नाही, आपण भगवंतासारखं बसून पहा. पल्लंकम पालथी मांडून बसा. डाव्या हातावर उजवा हात ठेवा. याचे कारण आहे, जेव्हा विपश्यनीत प्रवेश कराल तेव्हा, कारण की तरंग एकत्र होत असतात सूक्ष्म. ठीक आहे, विपश्यनीमध्ये शिकवल्या जात असते. तुम्ही म्हणाल डाव्या हातावर उजवा हात का ठेवल्या जात असते, पालथी मांडूनच का बसल्या जात असते? हे परिपूर्ण कारण समाधीमध्ये आणि विपश्यनीमध्ये तुम्हाला अनुभूतीच्या आधारावर तो अनुभव येईल. पल्लंकम आभुजित्वा कमरपीठ गर्दन सीधी रखे, तणाव पूर्ण न हो. ताण हलकं शरीर सोडून द्या. उजू काय आपण सुखरूप बसलो. आता कायागता सतीचा अभ्यास करायचा आपल्याला. केस संपूर्ण शरीरावरील केस पहा. न्या डोक्यावर चित्त. केसाचा जो भाग आहे फक्त डोक्यावरच मर्यादित आहे. केस लोमा संपूर्ण डोक्यापासून डोक्यावरील केस, केसानंतर भोवयावरील केस, चेहऱ्यावरील केस, छातीवरील केस, पायावरील केस, संपूर्ण जे लोमा आहेत. केसाच्या नंतर लोमा, भुवयावरील केस लोमा आहेत, तिथे चित्त केंद्रित करा. डोळ्याच्या पापण्यावरील केस लोमा आहेत. छातीवरील जे केस आहेत ते लोमस आहेत. पूर्ण पायापर्यंत जो केसाचा केस म्हणतो त्याला ते लोम म्हणत असतात. झालं केसा लोमा. आता नखा, आपल्या विषय बोटाच्या हातावरील नखावर चित्त केंद्रित करा. केसा लोमा नखा. आता दंता, आपल्या 32 दातावर चित्त केंद्रित करा. कोणता दात शुद्ध राहत असते? सर्व दात गंदगीनं भरलेला असते, म्हणून दंता. केसामध्ये गंदगी, सर्व शरीरावरील जे लोम आहेत ते गंदगीनं समावलेले आहेत. केसा लोमा नखामध्ये गंदगी साचत असते. केसा लोमा नखा दंता तचो. दंत झाल्या संपूर्ण शरीरावर. शरीर झाकलेलं आहे त्वचेनं. अशी त्वचा आहे की किती काही साफ करू शकत नाही. त्वचा केसा लोमा नखा दंता त्वचा. मनसंग, आता त्वचे खाली मांस पा. माथाचा लोथडाचा लोथडा, जिथे तिथे मांस आहे. मांसावर सारवल्यासारखं फक्त त्वचा आहे. केसा लोमा नखा दंता तचो. मनसंग मांस. नहारू, मांसाच्या अंदर नसा आहेत. ह्या नसा पहा संपूर्ण शरीरात. डोक्यापासून नसा डोक्यावर, माथ्यावर, गळ्यावर, मांसाखालील हातावर, भुजेवर, तळहातावर, पाठीवर, छातीवर, जांघेवर, तळपायापर्यंत या नसा. मांसामध्ये नसा आहे. केसा लोमा नखा दंता तचो मनसंग नहारू. नसाच्या खाली हड्डी पहा. हड्डी कडाचा. केसा डोक्यावरील हड्डी, माथ्याची कपाळावरील हड्डी, गळ्यावरील हड्डी, गालाच्या हड्ड्या, हातावरील हड्ड्या, हाताच्या हड्ड्या, भुजेच्या हड्ड्या, हाताच्या कोण्याची हड्डी, तळहाताची हड्डी, छातीवरील हड्डी, हाडाचा सापळा, पाठीवरील हड्डी, जांघेची हड्डी, पायाची हड्डी, टोंगळ्याची हड्डी, तळपाय, सारा हड्डियों का ढाचा है. आता हड्डीच्या ढाच्याखाली या हड्डी, काही हड्ड्या मोठ्या आहेत. हड्डी मज्जा, त्याच्या खाली मज्जा आहे. मोठ्या मोठ्या हड्डीमध्ये हड्डी मज्जा. आता आहे वक्कम, या हाडाच्या सापड्याखाली मूत्रपिंड आहे. मूत्रपिंड आहे वक्कम. मग आहे हाडाच्या सापड्याखाली हृदय.
जे हालचाल करत असते. हृदयं यकृत आहे, किलोमिकं किडनी आहे, पिल्ला आहे, फुफ्फुस आहे. हे आपल्या मनानं काही चालू शकत नाही. चालू झाले आहेत, बंद पडणं तर आपण चालू करू शकत नाही. मग पप्पासंग अंतंग आतड्या पहा, अंतगुणन आतड्याचा ढेर आहे त्या ठिकाणी. करी उदरयाम उदरस्थ वस्तू आहे. करीसंग मळ आहे साठलेला, पूर्ण मळ आहे. पू आहे शरीरातून, कधी पू निघत असते, रक्त निघत असते, पछिना निघत असते. सेम्मंग पुब्बो सेदो मेदो, मेदो कानात मळ आहे, आसू डोळ्यात मळ आहे. मळे मळ गंदगीनं साठवलेला आहे. नाकामध्ये शेमूळ आहे, तोंडामध्ये लाळ आहे, थुका आहे आणि मूत्र आहे. असं आपण वारंवार पाहता पाहता आपण चित्त एकाग्र करता करता आपल्यामध्ये निमित्त प्रकट होत असते. हे पाहता पाहता परमार्थ सत्याची सुद्धा हे साऱ्या गंदगीच्या भागाच्या पलीकडे प्रज्ञारूपी क्षेत्रात हे सारे अवयव एकमेकाला जोडलेले आहे. कोणाचा कोणावर अधिकार नाही आहे, कधी नश्वर होऊ शकतात. म्हणून म्हणतो आपण कायो जिगुच्छ सकलो, संपूर्ण शरीर सकलो दुगंधो, सर्व गंदगीनं भरलेला आहे. कायो जिगुच्छ सकलो गंदगी गच्छन्ति सभ्ये, मूर्त्याच्या पलीकडे. असं पाहता पाहता खऱ्या अर्थानं भगवंताच्या काळातील उपासक उपासिका एका वेळेशी वंदना म्हणत आणि एका वेळेस ध्यान पण करत असत. हा अभ्यास म्हणजे अमृताचा अभ्यास. जेव्हा गुरु एक उदाहरण असते, एक शिष्य असते, एक गुरु असते, ते एका रस्त्याने जात असतात. तिकडून एका हत्तीवर एक मुलगा बसून माहूत हत्ती तो चालवत आहे. तेव्हा तो गुरु विचारतो, आप क्या देख रहे हो? मैं कुछ नहीं देख रहा हूँ, एक हड्डियों के ढांचे पर हड्डियों का ढांचा. म्हणजे हाडाच्या सापड्यावर हाडाचा सापडा. हे आहे सत्य, हे आहे सम्यक दृष्टी. हा जो भ्रम आहे, हे स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा पुद्गल आहे, हा आत्मा आहे. या भ्रमाच्या पलीकडे गेल्यानंतर समाधी निर्माण होत असते, दृष्टी विशुद्ध होत असते, समाधीचं अंग बनत असते, ध्यानाचे अंग प्रगट होत असतात आणि मनुष्य आपोआप त्याचे जे दुर्गुण आहे निर्गुण आहे दूर होत असतात. म्हणून काय जिगुच्छ सकलो दुगंधो आणि गच्छन्ति सभ्ये मरणंगांच माणसांचा अहंकार आहे कमी होत असतो. म्हणून हे ध्यान भगवान बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिका भगवंताकडून कर्मष्ठान घेऊन घरी करत असत आणि आनापानसतीचा अभ्यास करत असत, मैत्रीचा अभ्यास करत असत, मरणानुसतीचा अभ्यास करत असत. तर त्यांना सत्याची अनुभूती होती. येऊ पाहता पाहता काही जन्माच्या पुण्यपारमित असल्यावर शरीर त्याच्या पलीकडे जाऊन उदय वे काय उदय वे पाहता पाहता विपश्यना सुरू होत असते. कायगतासाठीचा अभ्यास करूनही विपश्यनेला सुरुवात होत असते. म्हणून आहे आपण अभ्यास दररोज सकाळ संध्याकाळ करण्याचा संकल्प केला पाहिजे. तेव्हा या समाधीतून चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालं, प्रज्ञेच्या आधारावर आपल्याला सर्वच पुण्यपारमिता वाढवता येतील. आणि हा अभ्यास करण्यासाठी आनापानसतीचा अभ्यास करण्यासाठी पुष्कळ पुण्य पाहिजे. ज्यांचं मन आनापानसतीनं एकाग्र होत नाही, याच्या आधारावर एकाग्र करून आनापान आणि विपश्यना करता येत असते. अशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्या हयातीमध्ये हजारो उपासक उपासिकांना शिकत होते. इतर देशातही हजारो उपासक उपासिकांना अशा प्रकारचं प्रशिक्षण दिल्या जात असते. आणि याही देशात आता सुरुवात झालेली आहे. हजारो लोकांना प्रशिक्षण. आमच्या आमोड्याला 2-3 हजार 1,500 हजार आम्ही रात्रभर हा एक अभ्यास शिकत असतो. म्हणून सेंटरची निर्मिती सेंटर करत असते. उपासकाचं आयुष्य वर्ण बल सुख वाढत असते. तर अशा एक प्रकारे आपणही हा एक अभ्यास इथे करत आहोत. घरी जाऊन दररोज हा एक वंदना म्हटलीच पाहिजे. वंदना म्हणता म्हणता हा अभ्यास केला पाहिजे. पुण्यकर्मही केलं पाहिजे. तेव्हा आपली वाणी आपल्याला मदत कराल. नाही तर पिढ्याने पिढ्या काय जिगुच्छ सकलो दुगंधो, इकडे वंदना मनाची खूप शरीराचा सासृंगार करायचा, कोणी पाहासाठी तयार नाही राहत घरी. म्हणून भगवंताच्या काळातील आता आपण तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण सांगत आहे. भगवंताच्या काळामध्ये
वाराणसी शहरामध्ये अशी एक उपासिका होती. तिचं काही लग्न करण्याचा विचार नव्हता, पण वडिलाच्या आग्रहासह तिनं लग्न केलं. आता ती आपल्या घरी गेली. घरी गेल्यानंतर आहे की नाही, तिच्या मनात ब्रह्मचर्याचं पालन करायचं होतं, तरी पण तिला भिक्षुणी बनायचं होतं. तिचं पुण्य एवढं होतं तर तिचा पती खूपच पुण्यवान मिळाला. पण लोकांच्या संपर्कासाठी एक खूप मोठा एक उत्साह असायचा वाराणसी शहरामध्ये. तो त्याच्या पत्नीला म्हणतो, तू त्या उत्साहामध्ये ये बरं, दागिने टाकून सुंदर कपडे टाकून मी तिकडून येतो. हा इकडून गेला. हिने साधा डबा तयार केला, साध्या कपड्यामध्ये तिथे गेली. सर्वांच्या स्त्रिया खूप सुंदर सुंदर कपडे टाकून साज शृंगार करून तिथे आल्या होत्या. आणि हा पाहते त्याची पत्नी कशानं तशीच विचार करते, काय सांगावीला. घरी येते, तुझ्यासाठी एवढे भारी भारी साड्या आहेत, कपडे आहेत, तू टाकून का आली नाही. तो तिच्याकडे पाहतो आणि ते त्या दिवाळीकडे पाहते. काय सांगावं, या शरीराला मी किती साज शृंगार केला तरी सार शरीर गंदगीनं भरलंय. तो तिच्याकडे पाहते, ते दिवाळीकडे पाहते आणि ते असं भवितव्य व्यक्त करते, किती सारं शरीर गंदगीनं भरलेलं आहे. असं म्हणता म्हणता त्याला असं वाटते, अरे हिची काही गृहस्थी राहण्याची इच्छा नाही. तर मग काय होत असते, तो म्हणते तू जा, हे तुला जेवढी संपत्ती लागते तेवढी ने, आता तू भिक्षुणी बन, मी काही तुझ्या जीवनात अडथळा करत नाही. ते भिक्षुणी बनते. तर अशा अशा प्रकारे नंतरचं ते उदाहरण आहे. ती कोणाची आई होत असते, मग ती काय होते, भिक्षुणी बनासाठी जाते, आहे की नाही. आणि जाता जाता श्रद्धा कोणावर असते, भगवान बुद्धावर. पण दिसते कोण, देवदत्त भेटते, आहे की नाही. भिक्षुणी भेटते ना, भिक्षुणीच्या देवदत्ताकडे नेते, त्याची वर घेते. काही दिवसात ती गरोदर असल्यामुळे तिच्या शरीरावर तो वातावरण प्रगट होते. त्यांना असं वाटतं, अरे ही तर गरोदर आहे, आता कसं आपल्या देवदत्तावर येईल. आता तू असे कर्म करून आली. तिला रागावायला लागले. अरे ती भयभीत झाली, रडत आहे. अरे मला माहित नाही, आता तू चिवर का, तू चिवर का. ते म्हणजे चिवर नका काढू, फक्त मला भगवान बुद्धाला वंदन करू द्या. भगवान बुद्ध म्हणतील चिवर काढ, तर मी काढेन. तो देवदत्त म्हणते, तिला तिकडे न्या, चिवर काढून लवकर आणा बरं, तिचं चिवर माझ्याकडे घेऊन या. ज्या भिक्षुनी नेल्या तिला नेतात भगवंताकड. तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, मी तुम्हाला काही नाही, फक्त मला भगवान बुद्धाकडे जाऊ द्या. ते कशी तरी जाते भगवंताकड, वंदन करते. भगवंत ओळखतात की अशा अशा, ती खूप रडते, आसू गाळत असते. भगवंत दुसऱ्या भिक्षुनीला बोलवतात, हिचं पहा बरं, हिनं ज्या दिवशी चिवर घेतला तो दिवस पहा, ही गरोदर कधी राहिली याची तपासणी करा. तपासणी केली, ते चिवर घ्यायच्या अगोदर गरोदर होती. भगवंताला सांगितलं. अरे म्हणते हिचं चिवर उतरवायचं नाही. पहा किती भगवंताची करुणा, चिवर उतरवायचं नाही. हिला माहित नव्हतं की मी गरोदर आहो म्हणून चिवर घेतलं. मग कसं करायचं, मग निशाकारात ऑपरेशन मीटिंग घेतली. हिचं बाळ जेव्हा जन्म देईल आणि ते राहण्यालायक होईल तेव्हा हिला अलग करायचं आणि त्या बाळाचं आपण पालन पोषण करायचं. किती भगवंताची करुणा, आहे की नाही. तिला तसंच केलं, त्या बाळाला जन्म दिला. आणि तो कोण होता, कुमार काश्यप, आहे की नाही. त्याचं नाव ठेवलं होतं कुमार काश्यप, कारण काश्यप बुद्धाच्या काळात भगवंत बुद्धांनी त्याला वाचवलेलं होतं. ते आता हरणाची ही कथा तुम्हाला माहित आहे की नाही. तर आता तुम्ही ते समजून घ्या, आहे की नाही. तर अशा अशा प्रकारे भगवंताची करुणा होती. म्हणून हा काळ्या गता सतीचा अभ्यास तुम्ही घरी केला पाहिजे, विपश्यनाला गेले पाहिजे. पण कोणी अडचणीत असतात नाही जात, आनापान सतीचा अभ्यास करायचा, मैत्री भावनेचा अभ्यास करायचा, मरणानुसतीचा अभ्यास करायचा. तेव्हा शिलाला समाधीशिवाय शिलाचं पालन करता येत नाही. आपण निकट शील किती ऐकलं तरी पालन करता येत नाही. आणि किती म्हटलं या देशातलं लोक परदेशातला भंतीजीराव किती दान द्या म्हटलं, पण समाधीचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला शुद्ध चित्तानं दान देताच येत नाही. कसं कराल, समाधीशिवाय प्रज्ञा नाही आणि प्रज्ञेशिवाय तुमचं चित्तच कसं शुद्ध चित्तानं दान देण्याचं तुमचं तयार होईल, ओळखता येईल. म्हणून असा एक धम्म आहे. जसा खेड्यातला उपाशिका आहे, कोणाकोणाजवळ शेती आहे,
आणि शेतीचा आता तुम्ही पूर्वीसारखं काही उळवण करत नाही, पण थोड्या थोड्या लाख्या गिक्या असतात, आहे की नाही, हरभरे जिरे असतात, आणि ते थोडे थोडे उडवताना तुम्ही तिपाईवर उभे होता ना, 3 पायाच्या तिपाईवर, असे 3 पायाची तिपाई आहे, शील, समाज आणि प्रज्ञा. याच्याशिवाय तुम्हाला दानही देता येत नाही. तुम्ही किती शुद्ध चित्तान दान दिलं तर भिक्षूला ओळखता येत नाही. दान भगवंतानं काय सांगितलं, शेवटी सर्वांना दान द्यायचं असं नाहीये, दान सर्वांनाच द्यायचं, पण तुमच्या दानाचं प्रमाण तुम्हाला कसं ओळखता येईल. भगवंताच्या काळात ओळखलं जात होतं, कारण की भगवान बुद्धाच्या काळात भगवंत भाकीत करत होते की अनंत आहे. आजच्या काळात तुम्ही दान खूप मोठ्या श्रद्धेने देता, कालांतराने तुमच्या नजरेस पडते तुम्ही जे दान दिलं त्याचा काही उपयोग झालेला नाही. मग तुमच्या त्या दानाचा प्रतिसार होते, संस्कार होते दान देण्याचा, परंतु ते दान अविद्येनं दिल्या जात असते. कालांतरानं आपलं दान फलश्रुत होण्यासाठी तुम्ही एक पुष्पही दान दिलं, एक गिलासभर पाणी दिलं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, राहुलाला उपदेश करताना भगवंताने हे सांगितलेलं आहे की हे राहुल, करुणेत तुझा विकास व्हावा, असा होण्याने तुझ्या पिढा नष्ट होती. या काळानुसार आपलं मन असं म्हणते काय, आता गव्हर्नमेंट सर्व प्रकारचे सर्वे करते, पण हा सर्वे करते काय की आमच्या घरचे लोक बिमार नाही म्हणून, आणि सर्वे जर केला तर सर्व घरातल्या घरात लोक बिमार दिसतील, आणि भारत देशात जेवढ्या बिमाऱ्या फैलल्या म्हणून लक्षात येईल. मग कळतीलच कशासाठी सर्वे. पण आपण धार्मिक आहोत, आपलं मन तर आपल्याला सांगत आहे ना की आपल्याला कोणते ना कोणती पिढा होणार आहे, कोणता ना कोणता दुःख होणार आहे. मग करुणेत तुझा विकास व्हावं असं होण्यानं पिढा नष्ट होती. मग करुणा तुमची कोणाविषयी निर्माण होईल सांगा बरं. आता तुम्ही आता आम्हाला दान द्याल, ठीक आहे, आणि आम्हाला पहिल्या दान दिलं आणि आमचं बांधकाम आहे, आम्हाला नाही दिलं तर आम्हाला कसं वाटेल, फक्त खासाठी चालू का यायच्या घरी, तसा तुम्ही कार्यक्रम घेत नाही, आहे की नाही. एक सांगतो तुम्हाला, आहे की नाही, दान आहे की नाही, एखादं पोतं तांदळाचं दिलं तर ते नाही मिळून होणार, पण पोते भरून पैसे दिले हलकेच राहते ना, ते नेण्यासाठी आम्ही काही कमी पडणार नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये हा महत्वाचा मुद्दा हा समजून घ्यायचा आहे, करुणा कोणाविषयी निर्माण, आम्हाला तर दान द्या हे चांगलीच गोष्ट आहे, पण करुणा ज्याच्याविषयी निर्माण होते त्यालाही दान दिलं पाहिजे. तर कोणाविषयी करुणा निर्माण झाली पाहिजे, खऱ्या पुण्यक्षेत्राविषयी तुमच्या मनात करुणा आहे काय. खरं पुण्यक्षेत्र कोण आहे, भंतेजी आहे, आणि त्याच्यानंतरचं पुण्यक्षेत्र ज्याच्या माध्यमानं आल्या तुम्ही त्या घरात, आहे की नाही, त्या माणसाची माय आहे ना, तिचाच तर कंटाळा येते तुम्हाला सेवा करासाठी, आहे की नाही. म्हणून 4 पुण्यक्षेत्र आहे. तुमच्या सासूशी तिच्याविषयी करुणा निर्माण झाली पाहिजे. अरे हिने या पोराला जन्म दिला, हे पोर शिकलं, हे कमवते, याच्या माध्यमानं मी आलो, हिची मी सेवा केली पाहिजे. ठीक आहे, कुत्रीसारखी करत असेल तर करू द्या, व्यस्त खाऊ द्या, पण पुण्यक्षेत्र आहे असं जर तुमचं तुम्हाला मन म्हणाल तर तुम्ही सासूची सेवा कराल तर तुमचं सर्वात मोठं पुण्य होईल. ते किती काय करो, तुमचं कर्तव्य पाळाल तर तुम्हाला ध्यान शांत चित्ताने लागल. सासऱ्याची तर सेवा करालच, कारण सासरा म्हणते बाई तू लय चांगली आहे ना, आहे, कारण त्याचं पेन्शन भेटते, सासूने कुठचं पेन्शन आहे की नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जो दुःखी आहे, किती श्रीमंत व्यक्ती असेल तुमच्या घराशेजारी, त्याची सून करत नसेल, पोरगी करत नसेल, तरी आपण वेळेनुसार त्याला थोडीशी आंबील दिली, थोडस पाणी दिलं. हे नाही म्हणायचं तर तू पापी आहे म्हणून तुझी सून नाही करत, तुझी संपत्ती नाही, अरे ते म्हणायचंच नाही. आपण समजायचं माझं पुण्यक्षेत्र आहे, यावेळेस त्याची भूक समाधान करायची, आहे की नाही. एखाद्या थंडीत असल, आहे की नाही, किती सांभाळून चालता, मोठ्या मोठ्या शाली घेता आणि थंडीच्या दिवसात पडली नाही पाहिजे म्हणता, आहे की नाही. एखादा कुडकुडा थंडीत जात असल, आहे की नाही, तर त्याच्या अंगावर तुम्ही 2-3 वर्षाची उतरली शाल तरी नाही भेटत. आणि भंतेजी म्हणते दान द्या, दान द्या, काय भंतेजी सांगते तर कोणत्या उपाशी काम होतं, आहे की नाही. अशा सांभाळून ठेवता, या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी. पण एखाद्या अपंग आले, थोडीशी शाला गाव नाही टाकत, थोडासा बिस्किटचा पुडा नाही देत, घरून निघतानी, आणि भगवंताच्या मूर्तीला वंदन करून येतात, माझं काम चांगलं हो दे भगवंता, पण रस्त्यात भेटल भिकारी, त्याला बिस्किटचा पुडा नाही देईल. नाही, अशा उदाहरण करण्याच्या उपाशी काय तुम्ही. भंतेजी दान देऊ सांगले, हे भंतेजी नाही थकले, भंतेजी दान देऊ दान सांगू थकले, आणि आज त्याला कोणतंच नाही आलं. पहा
गळा पडला ज्ञानज्योतीचा, आहे की नाही? आहे की नाही? सांगू सांगू गळा पडला. म्हणून तुमच्या या जीवनामध्ये तुम्ही हे केलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण दक्षिण नमामि बुद्धानुसार आता मैत्री भावना करू. पण मैत्री भावना करायच्या अगोदर मैत्री भावना किती प्रकारे केल्या जाते? चिंतनाच्या आधारे. तुम्ही जे शिकले मगाशी हे चिंतनाच्या आधारे शिकले. चिंतन आणि सत्य अलग असते. त्याच्यातही चिंतन हे चिंतनाच्या आधारे. मी सुखी हो, माझी माय सुखी हो, सासू असेल तर ते दुःखी हो. आता वरच्या मनाने मनात सुखी हो, अंतर मनातून म्हणाल का सुखी हो म्हणून, आहे की नाही? सासरा असेल तर सुखी हो, त्याचं पेन्शन भेटते. म्हणजे अशी तुमची मैत्री भावना काय का माझी, आहे की नाही? म्हणून ठीक आहे, चिंतनाने मैत्री होते आणि त्याच्यातही आनंद मिळते, त्याच्यातूनही आरोग्य वाढते, सर्व बल वाढते. परंतु हे वरच्या वर होते. ही मैत्री, चिंतनाची मैत्री सर्व धर्मात आहे. या भगवान बुद्धाच्या धर्मातील लोकांनी सांगितले असं नाहीये. आता जे इतर धर्माचे भगवान बुद्धाच्या न मानणारे जे लोक आहेत ते एका एका कुटुंबात किती किती राहतात. आणि तुम्ही बुद्धाच्या उपाशी काय, तुमचं लग्न झाल्यापासून सासूला अलग करता, सासऱ्याला अलग करता. आता ते मैत्री करते का तुम्ही करता? आता सांगा बरं. ते 15 लोक एका एका कुटुंबात राहतात. लग्न झालं तर ते गोविंदा गुरुजी म्हणतात की नाही, बंगला बनेगा न्यारा म्हणते ना, तर असे फ्लॅट घेऊन तुम्ही तुमचे बंगले बांधतात. आणि कोणती मैत्री करणार आहे? आणि मग म्हणता बनते जे मैत्री पाठवता. बरं झालं माझी ते युट्यूबवर आहे, ते तुम्हाला घेता तरी येते. नाही झालं तर नाही झालं म्हणलो, माझं दोन मैत्री युट्यूबवर आहे ना, जी मला माहित आहे, जमलं काम तुमचं, असं होऊन जाते. तर म्हणून तुमच्या या जीवनामध्ये हे मैत्री भावना चिंतनाच्या आधारावर शिकवतात लोक. चौकात बोलवा मला, मी सांगतो ते. दुसरी मैत्री आहे सत्याच्या आधारावरची. तिसरी मैत्री आहे प्रज्ञेच्या आधारावरची. हे चिंतनाच्या आधारावरची मैत्री जेव्हा धम्माचं बल कमी होते तेव्हा ते चिंतनाच्या आधारावर चालत असते. ते किती काळ चालत असते त्याचा कालावधी ठरलेला आहे. पण आजच्या युगामध्ये जे चिंतनाच्या आधारावरची मैत्री आहे, पण या काळात तुम्ही चिंतनाच्या आधारावरची मैत्री करून थांबाल तर असा काळ पुन्हा ते भंतेजीने सांगितलं होतं मोहरीचं उदाहरण, मैत्र बुद्धापर्यंत तसंच करत राहाल तुम्ही. पण हा काळ असा आहे तुम्हाला सत्याच्या आधारावरची मैत्री करता येते. कारण हा द्वितीय बुद्धशास्त्राची एक सुरुवात झालेली आहे. कळत कळत एवढे सेंटर्स तयार झालेले आहेत जगामध्ये, विश्वामध्ये, आणि अनेक देशामध्ये सत्याच्या आधारावरची सुद्धा मैत्री शिकवत आहे. आणि अनेक गम्य लोक प्रज्ञेच्या आधारावरची मैत्री, परमार्थ सत्याच्या आधारावरची मैत्री म्हणजे आनापान सती करत असताना जी मैत्री होते ती सत्याच्या आधारावरची मैत्री होत असते. कारण आनापान सती आपला श्वास आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, पण त्याची आपल्याला जाणीव होते की नाही? मग जाणीव होते ना, ते सत्य आहे ना आपल्या जिवंतपणाचं. म्हणून ते आनापानसाचा अभ्यास करताना जी मैत्री होते हे हजारो पटीने या चिंतनाच्या मैत्रीच्या आधारापेक्षा फलश्रुत असते. कोणत्याही धर्मसंस्था बघायला ना, मी सांगतो तो म्हणत असं हेच मैत्री श्रेष्ठ आहे. नाही, हे भगवान बुद्ध कधी शिकवत होते? तुम्ही विचार करा, एखाद्या माणसाला लढाईवर पाठवायचं आहे, त्याची प्रॅक्टिस झाल्याशिवाय पाठवता येईल का? बिमार माणसाला पाठवता येईल का? आपलं मन शुद्ध केल्याशिवाय, एकाग्र मन, तसं अस्थिर माणसाला मैत्री करता येईल का? एकाग्रतेच्या चित्ताशिवाय मैत्री करता येत नाही. सत्याच्या आधारावर मैत्री करता येत नाही. परमार्थ म्हणून प्रज्ञेच्या आधारावर, परमार्थ सत्याच्या आधारावर. म्हणून आनापानसतीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. आता ध्यानाला बसा. आता मैत्रीचं ध्यान सुरू होत आहे. भगवंतासारखंच बसा आणि तुमचा श्वास तुम्ही पहा. श्वास जात आहे येत आहे, शरीर हलकं सोडून द्या. पण ज्यांनी शिबिर केलं असेल किंवा नसलही केलं असेल आणि जन्माच्या पुण्य पारमिता होतात तर त्यांना एकदम तरंगाची जाणीव होत असते. शरीर हलकं सोडून द्या आणि शरीर हलकं सोडल्यानंतर तुम्ही जे मैत्रीचे शब्द निघतील त्याच्या आधारावर आपला एक मानस तयार करायचा असते. ज्यांचं शिबिर झालं नाही त्यांनी पण मैत्रीच्या आधारावर आपल्याला एक ध्यान करायचं असते. पण ज्यांचं शिबिर झालेलं आहे त्यांनी थोडा वेळ आनापानसतीचा अभ्यास करायचं
आणि नंतर शरीरातील ज्या भागावर सूक्ष्म तरंग होतील असं नाही आहे, त्या भागावर चित्त केंद्रित करायचं. आणि जर कोण्याच भागावर झाले नाही तर डाव्या हाताचा तळवा आहे, उजव्या हाताचा तळवा आहे, इथं हातावर हात आहे, इथे एकदम तरंगाची उत्पत्ती होत असते सूक्ष्म, त्या तरंगावर चित्त केंद्रित करायचं. आणि त्या तरंगावर चित्त केंद्रित करून ज्यांचं शिबिर झालेलं असेल त्यांनी मग पूर्ण ज्या ज्या सूक्ष्म तरंगाच्या आधारावर जसे जसे शब्द निघत असतात त्या त्या आधारावर आपली चेतना तयार करीत करीत एक मैत्रीचं एक ध्यान करायचं असते. तर अशा या उत्तम परिसरामध्ये, या परिसरातील ज्या काही दृश्य अदृश्य देत आहेत, या मैत्रीमध्ये एक सहभागी होऊन आणि धम्मशासनाचं रक्षण करू म्हणून सर्वांनी आपलं मन पुण्यचिंतनावर केंद्रित करून मनातील जे काही दुर्विचार आहेत, माझ्यासारखा सुखी असू नये, माझ्यासारखे मित्र मिळू नये, सुखान झोप लागू नये, सुगती प्राप्त करू नये, कुरूप व्हावं, हे दुर्भावना काढून टाकायची असते. आणि मैत्रीचे सुखन सुपती सुखपूरक झोप लागत असते, वाईट स्वप्न पडत नाही, देवता त्याचं रक्षण करत असतात, विशेष लाभ होत असते, चित्त एकाग्र होत असते, सुगती प्राप्त होत असते. असं चिंतन करीत चिंतनाच्या आधारावर मैत्री, प्रथम प्रसन्न मन आणि नंतर आनापानसतीचा अभ्यास करीत करीत परिमुखांसाठी उपटपित्वा. तर अशा प्रकारे परिमुखांसाठी उपटपित्वा स्वाद जाता येत आहे. आणि मैत्रीचे शब्द जसे आपण ऐकतो तसं तसं चित्त केंद्रित करून आपल्याला एक मैत्री भावना करायची आहे. पण ती मैत्री भावना करत असताना ज्यांनी शिबिर केलेलं आहे त्यांनी साऱ्या तरंगावर चित्त केंद्रित करून मैत्रीचे शब्द निघतात तशी तशी त्यांनी एक मैत्री करायची असते. ही मैत्री ज्याप्रमाणे एखाद्या आपण शुद्ध पाण्यामध्ये आपण जर दगड टाकला तर पाणी वरती येत असते, अशाच प्रकारची आपली मैत्री या वृक्ष देवता, भूमटक देवता, नंतर अशा ब्रह्मलोकापर्यंत जात असते. आणि तिथली मैत्री आपल्याला तुरंत मिळत असते, समान धातू स्कंद. म्हणून ही मैत्री ज्याप्रमाणे आकाशातील पहिल्या दिवसाचा चंद्र तारांगणाच्या 16व्या पटीने जास्त प्रकाश देत असतो, म्हणून भगवंतानी नमामि बुद्ध गुणसागरतं सत्ता सदावंतो सुख्य वैराट काय जीवचो सकल दुगंधो गच्छन्ति सभे मन काय. अशा प्रकारे ही मैत्री भावना आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सर्वांनी या मैत्री भावनेला आपण सुरुवात करूया. या मैत्री भावनेमध्ये सर्व दृश्य दिवसात सहभागी हो आणि धम्मशासनाला एक गतिमान करू. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्से. यानि भूतानि समागतानि भूमानि माया निव अन्तलिखे. तथागतं देव मनसं पूजितं बुद्धं नमस्सामि सुवर्त्योतु. यानि भूतानि समागतानि भूमानि माया निव अन्तरिक्षे. तथागतं देव मनसं पूजितं धम्मं नमस्सामि सुवर्त्योतु. यानि भूतानि
समागतानि भूमानि माया
मन करे हम धर्म धर्म करे धर्म सदा रक्ष धर्म बड़ा भला सबको मंगल सबको मंगल सबको मंगल तेरा प्राणी सके दिशा सब मंगल अनिर्मल सभी अंतरम की गाटे छोटे मानस निर्मल फिर से जोगे जन जन मंगल जन जन सखिया सबका मंगल हो तेरा मंगल तेरा मंगल जगन्नाथ का मंगल हो माता जी को मंगल हो इस जन्म के माता पिता उन्हें सबका मंगल हो इस धरती के सभी उन्हें सबकी संगत हो जन्म के माता पिता उन्हें सबका मंगल हो इस धरती के सभी को गण
संगत हो मंगल हो इस जन्म के हित तक मंगल हो देवलोक की देवताएं मंगल हो जनार्दन के हित तक मंगल हो शुद्ध धर्म के दान मंगल हो शुद्ध धर्म के मंगल हो कल्याण हो शासन सचलोकंच बोधे भवतु सर्वदा शासनं बीजलोकंच देवारकं सर्वदा शान्तियुक्त सुखी सर्वे परिवारयतु अनेका सुमनान्द शासवेयादिवं चक्रवार यक्कादेवा यन्नमीगतं पुण्यं सर्वसम्पत् साधकं सर्वधर्ममोदिता समर्दा शास्त्रवेदं समादरयितुं आरकासुरस्य सतं पुण्यभागमिदं सन्नं समन्नदामकारिकम् अनुमोदन्तं सर्वे मेदिने आदो सखिये आदो सखिये यानी गौता समागतनी ब्रह्मानिवाया निव अंतरिके तथागत मने मनसंगजितं बुद्धं नमस्कार सत्यो यानी नमतानि समागतानि ब्रह्मानिवाया निव अंतरिके तथागतमने मनसंगजितं धम्मं नमस्कार
सुदियोजु यानी दबतानी समाजदारी Lumaya Nura Antaliki Tatagatamade Manusam Pujitam Sangham Namassar Sudhyotu या 3 दिवस शिबिरामध्ये तुम्हाला वाटेल 3 दिवसाचा कसं शिबिर आहे नाही 2 दिवस झाले आणि उद्या शिबिर आहे 1 दिवसाचं त्या आपल्या धम्मकुटीवर